लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग देखील आता कामाला लागलेला आहे। विरोधी पक्षांकडून ईव्हीएमच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत। अशातच ईव्हीएम बाबत मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाने अभियान सुरू केलेलं आहे। या अभियानाअंतर्गत नागपूर जिल्ह्यामध्ये 12 ईव्हीएम जनजागृती रथ तयार करण्यात आलेले आहेत आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी यांनी। नागपूरच्या रामदासपेठ परिसरातील नाग नदीवरील हा पूल अखेर आज सुरू करण्यात आलेला आहे, वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला आहे। ऑक्टोबरच्या 2022 ऑक्टोबरपासून या पुलाचं काम अतिशय संथ गतीने सुरू झालेलं होतं। 2022च्या जून जुलै महिन्यात आलेल्या अतिवृष्टीमध्ये या पुलाचं नुकसान झालेलं होतं। त्यानंतर हा संपूर्ण पूल जो आहे तो दुरुस्तीसाठी तयार करण्यात आलेला होता। मात्र ज्या कन्स्ट्रक्शन कंपनीला या पुलाचं बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं होतं त्याचं अतिशय संथ गतीने काम करण्यात आलेलं होतं, कारण जवळपास 2 वेळा मुदतवाढ देण्यात आलेली होती आणि आताही हा जो पूल आहे तो केवळ एकाच बाजूचा सुरू करण्यात आलेला आहे। अधिवेशन काळातही या पुलामुळे मोठा ट्रॅफिक जामचा सामना जो आहे तो नागपूरकरांना करावा लागलेला होता, कारण हा अतिशय महत्त्वाचा असा हा पूल होता। त्याचबरोबर जो पंचशील चौकात नजीक गेल्या वर्षी जो पाऊस आला आणि अतिवृष्टीमुळे तोही पूल कसलेला होता, त्यामुळे मोठ्या वाहतुकीचा आणि ट्रॅफिक जामचा सामना नागपूरकरांना करावा लागला होता। मात्र आता हा जो पूल आहे तो सुरू करण्यात आल्याने मोठा दिलासा किंवा या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।